नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतोय शाही चिकन रान मित्रांनो. एकदम मजेदार, टेस्टीवालं आणि एकदम घरगुती पद्धतीने. सुरुवातीला दही, लेमन ज्यूस, त्यामध्ये थोडं अद्रक लसूणची पेस्ट, कसुरी मेथी आणि आपले काही मसाले घरचे ते सगळे ॲड करतो आणि मीठ टाकणार आहे. सगळं मिक्स करून आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे. काळजी करू नका, डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करतोय. मसाल्याची, मॅरिनेशनची, वाटणाची सगळी म्हणजे तुम्हाला बनवता येईल. हा एक आपल्याला वाटण तयार करायचा, पेस्ट तयार करायची, त्याची पण डिटेल मी कॅप्शनमध्ये ॲड करतोय. आता इथं मी या कढईमध्ये तेल आणि घी टाकलं आणि ज्याच्यामध्ये चिकनला आपल्याला फ्राय करायचं आहे. पण माझं असं झालं की ही छोटी पडते कढई, त्यामुळे मी चेंज करून दुसऱ्या कढईमध्ये शिफ्ट करणार आहे. मोठ्या कढईमध्ये, जर तुमच्याकडे जास्ती चिकन असेल तर मोठ्या कढई किंवा पातेलीमध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे, जसं एकदम असा टेक्स्चर आला पाहिजे तंदूरसारखा. देन याला साईडला काढा किंवा त्या मोठ्या कढईमध्येच तुम्हाला परत एकदा त्याच्यामध्ये वाटण शिजवायचं. जी पेस्ट तयार केली होती ती आपल्याला शिजवायची याच्यामध्ये. ही सगळी प्युरी टाकून शिजवा, थोडं थोडं पाणी ॲड करा आणि मस्त हिला शिजवताना आपल्याला चिकनला पण ॲड करायचं आहे. आता आपल्याला इतकं शिजवायचं आहे की त्याच्यावरती पूर्ण तेल आला पाहिजे, त्या जी पेस्ट आपण बनवली त्याच्यावरती, आणि शिजवत राहायचं आहे. मग याच्यामध्ये थोडा गरम मसाला, कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पाणी शिंपडायचं आहे वरून आणि झाकण ठेवून आपल्याला एक 20-25 मिनटं मस्त शिजवून घ्यायचे, घट्ट करून घ्यायचे आणि देन सर्व्ह करायची. ही चिकन रान जी शाही पद्धतीने बनवली गेली, एकदम मजेदार ग्रेव्हीसोबत तुम्ही असंच खाऊ शकता किंवा तुम्ही भाकरीसोबत एन्जॉय करू शकता. पण एकदा नक्की ट्राय करा आणि डिटेल्स सगळे कॅप्शनमध्ये चेक करा.